नशिबात असेल तर ते वेळेत आणि सर्व काही मिळते याचा प्रत्यय आपल्याला भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये बघायला मिळत आहे. महायुतीचे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सभापती असलेले नरेश ईश्वरकर यांना शेवटी काँग्रेसने समर्थित उमेदवार केलेला आहे आणि आता नरेश ईश्वरकर यांची महायुतीच्याच भाजप विरोधात तगडी लढत बघायला मिळणार आहे. आपल्यासोबत नरेश ईश्वरकर आहेत. आदरणीय या महाराष्ट्राचे नेते नानाभाऊ पटोले साहेब यांचे खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद करतो. माझ्यासारख्या एक गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला, गरीब माणसाला एवढी मोठी निवडणूक लढण्याची खऱ्या अर्थाने त्यांनी संधी दिली. भाऊ, 2 दिवसापासून तुमची उमेदवारी मागे घ्यावी याकरिता एक वेगळं षडयंत्र रचल्या जात असल्याचं समोर येत आहे. काय ते नेमकं प्रकरण होतं? का तुमच्या घरापर्यंत पोलिसांचा फौजफाटा आलेला होता? काय सांगाल त्या संदर्भात? कसं आहे, तुम्हाला मला फॉर्मच भरून आलेल्या पाहिजे यासाठी सुद्धा षडयंत्र करण्यात आला. तरी मी फॉर्म भरलो आणि मीनं फॉर्म मागे घेतल्या पाहिजे यासाठी सुद्धा षडयंत्र काल रात्री करण्यात आला आणि त्यामुळे आम्ही तक्रार सुद्धा ऑब्झर्व्हरकडे दिलेली आहे आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे आज कुठंतरी भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने या 2-4 दिवसात जे मतदाते आहेत, नेते मंडळी आहेत, दोन्ही जिल्ह्याचे नेते आहेत आणि बऱ्याच नेत्यांवर दबाव तंत्र मारण्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे. भाऊ, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे नेते म्हणतात की ईश्वरकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संबंध नाही. तुम्ही म्हणता की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आहात. काय प्रकरण असावं? मात्र आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलांना भेटणार का? या भंडारा जिल्ह्यातले आणि गोंदिया जिल्ह्यातले संपूर्ण नेते आहेत. या संपूर्ण नेत्यांचा मी आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे. प्रफुल्ल पटेलांची भेट घेणार तुम्ही? मला संपूर्ण नेते म्हटलं भंडारा जिल्ह्यातले प्रफुल्ल पटेल साहेब आहे, या भंडारा गोंदिया जिल्ह्यातले नेते आहेत आणि त्यामुळेच मी म्हटलं की मी संपूर्ण भंडारा जिल्ह्यातल्या नेत्यांचा आशीर्वाद घेणार आहे आणि ते मला नक्कीच आशीर्वाद सुद्धा देणार आहेत. निश्चितच. तर हे होते महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ उभे असलेले नरेश ईश्वरकर. एकीकडे त्यांची अपक्ष उमेदवारी आहे, त्यांच्यावर भाजपाकडनं दबाव, पोलिसांच्या माध्यमातून दबाव टाकला जातोय असा त्यांचा आरोप होतोय, त्यांना खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप होतोय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्याही आता मोठ्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना या निवडणुकीकरिता आशीर्वाद मागेल असा आणि ते देतील असा ठाम विश्वास त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.